नमस्कार मित्रांनो, आज 16 फेब्रुवारी आणि लपंडाव या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की सरकारने परशूला कान्हाचा नौकर बनवलाय. ऑफिसमध्ये कान्हाला काय हवं नको याकडे आता परशू स्वतः लक्ष देणार आहे. त्याचबरोबर आता अर्ध्या रात्री कान्हा त्याच्या मासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असतो आणि तिथे मनस्विनी येते. ती कान्हाला लॅपटॉप सुद्धा उघडायला सांगते आणि सखीला गाय वासरूच्या चित्रावरून तिचा भूतकाळ सुद्धा आठवणार आहे. तर बघूया मित्रांनो, हे सगळं कसं काय झालं ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. सुरू करूया आजच्या भागाला. कान्हाने सांगितल्याप्रमाणे किरणने सरकारच्या एम्प्लॉईजला तिच्या कंपनीमध्ये फोन केला असतो आणि त्यांना म्हटलं असतं की त्यांना पगारही ते जास्त देणार आहे आणि शिवाय रिस्पेक्टही देतील. तर आता हे ऐकून सरकारच्या ऑफिस मधले एम्प्लॉईज नैना आणि सचिन सरकारकडे जातात आणि रेझिग्नेशन देतात. तर आता हे ऐकून सरकार या दोघांवर भडकते आणि दोघेही आता सरकारला म्हणत असतात की आमचा निर्णय झालाय, आम्ही दोघेही नवीन नोकरी करणार आहे. आता कान्हा आता हे सगळं बाहेरून ऐकत असतो आणि त्यानंतर कान्हा आतमध्ये येतो. कान्हाला बघून पहिले तर सरकार म्हणते कान्हा आउट. तर आता कान्हा सरकारला म्हणतो, सरकार मला फक्त तुम्ही 2 मिनिटं द्या. काय ना, हे परशू काका उत्तमरित्या काम करतायत पण जरा कमी पडतायत. इथे आता परशूला राग येत असतो पण तो सरकार समोर कान्हाला काहीच बोलत नाही. आता कान्हा सरकारची परमिशन घेतो आणि तिला म्हणतो मी प्रयत्न करून बघू का एकदा. तर आता सरकार सुद्धा कान्हाला परमिशन देऊन देते आणि बघते कान्हा काय करणार आहे ते. तर कान्हा सचिन आणि नयनाला म्हणतो, हे बघा मला माहिती आहे की मी या कंपनीत अगदीच नवीन आहे, पण काय ना जगाचा अनुभव मला खूप आहे. युद्ध संपलं की युद्धात केलेलं प्रॉमिसही संपतं असा माझा अनुभव आहे. मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो, तुम्ही दोघंही बघा, राघव कामतांनी मोठ्या कष्टाने ही कंपनी उभी केली आहे आणि त्या कंपनीत तुम्ही दोघं काम करता. आता हे दोघं एम्प्लॉईज नीट ऐकत असतात. त्याचबरोबर आता हा परशू आणि सरकार सुद्धा हे कान्हाच्या बोलण्याकडे ऐकत असतात. पुढे आता कान्हा म्हणतो, राघव कामतांनी जे उत्तमरित्या वर्क कल्चर सेट केले ना त्यारित्या तुम्ही काम करताय आणि त्यानंतर त्यांची लेगसी स्वतः सरकार म्हणजे तेजस्विनी कामत पुढे नेते. आता सरकार कान्हाकडे आश्चर्याने बघते हा काय सांगणार आहे म्हणून. तिला आधी कान्हावर विश्वास नसतो. पुढे आता कान्हा म्हणतो या दोघा एम्प्लॉईजला, बरं मला तुम्ही सांगा, ही जे काही नवीन कंपनी आहे कुठली जी तुम्हाला पगार देऊ इच्छिते ते काय तुमच्या फायद्यासाठी हे सगळं करतं असं वाटतंय का तुम्हाला दोघांना? अजिबात नाही. तर ती कंपनी त्यांच्या फायद्यासाठी हे सगळं करत आहे आणि त्यांचा फायदा झाला ना एकदाचा की तुमच्या दोघांनाही असं चिमटीत उचलून ते बाहेर फेकतील. आणि हो, ज्या पद्धतीने तुम्हाला कंपनी सोडायला लागेल ना तर त्या पद्धतीने तुम्हाला इतर कोणत्या कंपनीमध्ये काम मिळणार की नाही याची काही गॅरंटी नाहीये. त्याबद्दल मी तरी काही सांगू शकत नाही बाबा. आता मात्र या नैना आणि सचिनला भीती वाटू लागते. पुढे आता कान्हा म्हणतो, काय ना गद्दारांना माफी मिळत, तुम्ही जर हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागाल ना तर तुम्हाला हाती काहीच लागणार नाही. म्हणून दोघांनाही सांगतोय एकदा विचार करा. तर आता रेझिग्नेशन घेऊन आलेले हे दोघेही आता पलटतात आणि सचिन म्हणतो कान्हाला, अरे या बाबतीत तर आम्ही विचारच केला नव्हता. नैना सुद्धा म्हणते आता, हो ना, इतकी मोठी ऑफर दिल्यानंतर आम्ही त्यांच्या बोलण्यावरच भुललो. तर आता कान्हा म्हणतो या नैनाला, बरं मिस नैना तुम्ही मला सांगा, आता 10,000 रुपयाला एखादा ड्रेस मोठ्याशा अशा दुकानात मिळत असेल आणि सेम तसाच ड्रेस जर का तुमच्या दारावर 1,000 रुपयाला विकायला आला तर तुम्हाला डाऊट नाही येणार का? तुम्ही काय विचार कराल? तर नैना म्हणते मग तर नक्कीच काहीतरी घोळ आहे. कान्हा मग आता तेच म्हणतो, हा ना, मग फरक असतो ना, क्वालिटीत फरक असतो ड्रेसच्या आणि कंपनीच्या सुद्धा. तर आता हे सगळं ऐकून हे दोघंही सचिन आणि नैना त्यांचं मन बदलतात. आता सचिन सरकारला म्हणतो, सॉरी सरकार, मी माझा राजीनामा परत घेतोय. नैना पण म्हणते आता सरकारला, मी पण सरकार माझा राजीनामा परत घेतेय, सॉरी सरकार. आता हे सगळं बघून परशूला आश्चर्याचा धक्काच बसतो की कान्हाने सगळं कसं मॅनेज केलंय ते. जे हा परशू आणि सरकार करू शकले नाही ते कान्हाने अगदी 2 मिनिटात करून दाखवलं असतं. तर आता नैना आणि सचिन जाताना कान्हाला थँक्यू म्हणून जातात. आता सरकार इम्प्रेस झाले असतात आणि त्या आता कान्हाला म्हणतात, नैना आणि सचिन निघून गेल्यावर, मला माहिती नव्हतं कान्हा तुला एवढी अक्कल आहे ते. तर आता कान्हा हसतो आणि म्हणतो, हो सरकार आहे थोडीफार. आणि नेहमी सारखा कान्हा आता सरकारला चण्याच्या झाडावर चढवत असतो आणि म्हणतो, सरकार थोडीफार अक्कल होती मला आधी, पण तुमच्यासोबत राहून त्या अक्कलेला आता धार लागली आहे आणि त्याच अक्कलेचा वापर करून मला असं वाटतं की तुमच्या या कंपनीला अजून मोठं करावं, आणखी मोठं करावं. पण बहुतेक सरकार माझी ही इच्छाच राहून जाणार आहे. हे ऐकून आता सरकार कान्हाला विचारते आणि म्हणते, असं का म्हणतोयस, असं काय झालंय? त्यानंतर सरकारचं लक्ष जातं कान्हाच्या हाताकडे. कान्हाच्या हातामध्ये तोच पिऊनचा युनिफॉर्म असतो जो त्याला परशूने दिला असतो आणि कान्हाने तो युनिफॉर्म मुद्दामच आणला असतो सरकारला दाखवण्यासाठी. आता सरकार म्हणते कान्हाला, हे काय तुझ्या हातात? तर आता कान्हा म्हणतो परशूकडे बघत, सरकार काय आहे ना, यांचा माझ्यावर विश्वासच नाहीये.
अजून यांनी मला कामाची परमिशनच नाही दिली. म्हणजे ऑफिसमध्ये माझी अशी व्यवस्थित जागाच नाहीये सरकार की जिथे बसून मी छानपैकी काम करू शकणार. आणि त्यानंतर पिऊनचा ड्रेस दाखवत आता कान्हा म्हणतो, बघा ना सरकार, त्यांनी ना मला हा ड्रेस दिलाय, पिऊनचे कपडे दिलेत आणि बाहेर बसायला एक प्लास्टिकची खुर्ची सुद्धा दिली आहे. आता हे ऐकून सरकार परशूकडे रागातच बघते. तर आता कान्हा म्हणतो सरकारला, मी जाऊन चेंज करून येऊ का मग सरकार? तर आता सरकार तिचाच टेबलवरचा पेपर वेट घेते काचेचा आणि आता परशू घाबरतो. त्याला वाटतं की ही फेकून मारते की काय परशूला. त्यानंतर सरकार आता उठून उभी राहते आणि रागातच परशूकडे बघते. त्यानंतर आता ती कान्हाला म्हणते, चल कान्हा ये बाहेर. आता या दोघांच्या मागोमाग परशू सुद्धा येतो आणि ऑफिसमध्ये आता सगळे जण बघत असतात. सरकारने कान्हाला एक नवीन डेस्क दिला असतो. सरकार आता परशूला म्हणते, सरकार कान्हाची नेम प्लेट आण आणि इथे त्याच्या टेबलवर ठेव. त्यानंतर आता परशू जाणार असतो तर सरकार परत थांबवते परशूला आणि म्हणते, हा जो युनिफॉर्म आहे ना तो घेऊन जा आणि आजपासून कान्हाला काय हवं काय नको ते तू बघायचंस, असं चक्क सरकार परशूला म्हणते, तेही सगळ्या स्टाफ समोर. आता परशूला सगळं ऐकावं लागतं. त्यानंतर आता सगळ्यांसमोर सरकार कान्हाला म्हणते, सो कान्हा, हा तुझा नवीन डेस्क, इथे बसून आजपासून तू काम करायचं आणि चला लागा कामाला आता. तर आता कान्हा सुद्धा थोडंसं नाटक करतो आणि म्हणतो, थांबा थांबा सरकार, मला ना विश्वासच नाही बसत आहे, मला प्लीज थोडा वेळ द्या. काय ना असं अनपेक्षितपणे अशी एवढी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर येऊन पडली. तितक्यात तिथे आता हा परशू येतो कान्हाची नेम प्लेट घेऊन. सरकार आता परशूला इशारा करते आणि ते नेम प्लेट कान्हाच्या डेस्कवर ठेवायला सांगते. त्यानंतर आता थोडा वेळ निघून जातो आणि सरकार कान्हाला म्हणते, चल तुझा टाइम झालाय आता, बस आता कामाला लाग. तर बघा मित्रांनो, कान्हा काय करणार आहे. कान्हा आता त्या चेअरवर बसतो, पण आता तो थोडा नाटक करतो पळण्याचा. कान्हा हे सगळं आता मुद्दामच करत असतो. कान्हा आता सरकारला म्हणतो, बापरे, बहुतेक या खुर्चीत आहे ना सरकार जरा गडबड आहे. कान्हा आता उठून बसतो, उठून उभा राहतो तो आणि या परशूला म्हणतो, काका तुम्ही मला दुसरी चेअर द्याल का? परशू आता कान्हाकडे रागातच बघतो. कान्हा लगेच म्हणतो, ओ सॉरी सर. तर आता हे ऐकून सरकार आश्चर्यानेच बघते कान्हाकडे. तर आता कान्हा म्हणतो, काय ना सरकार, ऑफिसमध्ये त्यांनी मला सर म्हणायला सांगितलंय. तर बघा मित्रांनो काय होतं. आता ही सरकार परशूकडे बघते आणि म्हणते, सर चेअर. कान्हा आता चुपचाप कान्हाची चेअर बदलून म्हणजे सॉरी मित्रांनो, परशू आता चुपचाप कान्हाची चेअर बदलून देतो, तेही स्वतःच्या हाताने. आणि बरोबर आता 5 वाजले असतात. कान्हाने त्याचं चॅलेंज पूर्ण केलं असतं. कान्हा म्हणतो परशूला, अरे 5 वाजलेत. आता हिला तर काही माहिती नसतं सरकारला, त्यामुळे ती म्हणते कान्हाला, काय? तर कान्हा म्हणतो, नाही नाही, जनरली म्हणतोय मी, वाजलेत 5. त्यानंतर आता सरकार सगळ्या स्टाफला कान्हाची ओळख करून देते आणि सांगते, हा कान्हा महाडिक आपला न्यू एम्प्लॉई, आजपासून ऍडमिन डिपार्टमेंटला हा काम करणार आहे. तर लगेच आता ही मधू बोलून टाकते, तिच्या तोंडातून निघतं, यांना कोण ओळखत नाही सरकार, हे तर कान्हा महाडिक आहे. आता कान्हाचे एक्सप्रेशन्स एकदम चेंज होतात की आता गेली ही म्हणून, आणि तसंच होतं. सरकार आता या मधूला बोट दाखवते आणि रागातच म्हणते, टेंडरवर काम करायला सांगितलं, नाव एव्हरीवन गेट बॅक टू वर्क, असं आता सरकार सगळ्यांना म्हणते आणि सगळे आपापल्या कामाला लागतात. आणि त्यानंतर आता त्याच्या डेस्कवर पाणी नसतं, कान्हाच्या डेस्कवर. तर कान्हा म्हणतो सरकारला, इथे नेमकं पाणी नाही सरकार, मी येतो पाणी घेऊन. तर आता ही सरकार परशूला सांगते आणि म्हणते, परशू पाणी आणि चहा. तर आता हा परशू म्हणतो, सरकार मी? तर आता सरकार परशूकडे बघते आणि म्हणते, सर, असं म्हणून ती परशूला टोमणा मारते आणि परत सांगते, पाणी आणि चहा. तर आता हा परशू कान्हाच्या हातचा ग्लास घेतो आणि चुपचाप निघून जातो कान्हासाठी पाणी आणि चहा आणायला. पण बघा मित्रांनो, इथे आता काय होतं. सरकार कान्हाला बसायला सांगते त्याच्या डेस्कवर आणि त्याच्या न्यू चेअरवर. कान्हा आता दाखवतो सरकारला की तो खूप खुश आहे म्हणून. पण या सरकारच्याही लक्षात आलं असतं की कान्हा जास्तच हुशारी दाखवतोय. त्यामुळे आता सरकार कान्हाच्या जवळ येते. ती कान्हाचा टाय पकडते आणि जोरात त्याच्या गळ्याच्या दिशेने ओढू लागते. कान्हाला आता थोडासा ठसका लागतो. कान्हाचा टाय तिने एकदम असा फिट्ट केला असतो त्याच्या गळ्यापर्यंत. त्यानंतर आता सरकार हळूच आवाजात कान्हाला म्हणते, लायकीत राहायचं. त्यानंतर आता सरकार कान्हाच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, सखीला प्रेमात पाडून सगळी प्रॉपर्टी माझ्या नावानं करायचं टार्गेट आहे तुझं. ही जी काही तुला लक्झुरी दिसतीये ना आणि मिळतीये ना, ही फक्त त्या कामासाठीच तुला मिळतीये, कळलं ना? तर आता कान्हा घाबरण्याची ऍक्टिंग करतो सरकार समोर. आणि जाताना परत आता सरकार परत येते आणि ती कान्हाला म्हणते, खुर्चीच्या प्रेमात अजिबात पडू नकोस, तुझ्या अल्पशा बुद्धीत हे फिट करून ठेव. तर आता कान्हा म्हणतो, हो हो, कळलं कळलं सरकार. आणि त्यानंतर आता कान्हा उठून सरकारच्या मागे उभा राहतो आणि म्हणतो, हो सरकार, मी माझ्या अल्पबुद्धीत सगळं फिट करून टाकलं. आणि आता कान्हा त्याची टोन चेंज करतो आणि सिरियसली म्हणतो, माझा सगळा प्रवास हा माझ्या ध्येयपूर्तीकडेच नेतोय मला. कान्हाचे एक्सप्रेशन्स पण चेंज झाले असतात. आता सरकार वळून बघते तर कान्हा पटकन त्याचे एक्सप्रेशन चेंज करतो आणि असं दाखवतं सरकारला की तो खूप साधा आहे, त्याला जास्त अक्कलच नाहीये. सरकार पुढे तर तो काहीच नाही. त्यानंतर आता सरकार कान्हाकडे बघते अशी लुक देते आणि तिथून निघून जाते.
सगळे आपापलं काम करत असतात ऑफिस मधले. कान्हा त्याची चेअर अशी फिरवतो आणि सरकार गेल्यावर कान्हा आता सगळं त्याचा भूतकाळ आठवतो की कसा या सरकारने कान्हाच्या वडिलांचा जीव घेतला होता, तेही त्याच्या डोळ्यासमोर. हे सगळं आता कान्हाला आठवतं. त्यानंतर कान्हा त्याच्या शर्ट मधला त्याच्या पॉकेट मधला त्याचा स्पेक्स काढतो आणि तो चष्मा आता कान्हा लावतो. स्वतःच्या चेअरवर बसतो आणि म्हणतो, सरकार तुम्ही स्वतःच्या हातून मला सुदर्शन चक्र दिलंय. आता हा कबीर देवदत्त किर्लोस्कर तुमच्या साम्राज्यात कसं महाभारत घडून आणतो ते बघाच. आणि आता कान्हाने नवीन प्लॅन सुद्धा केला असतो. तर मित्रांनो, आता इथे रात्र होते आणि कान्हा घरी परत येतो ऑफिसवरून. कान्हा खूप दमलेला असतो, पण आता सखी फुगली असते. आता ती दार तर उघडते पण कान्हाकडे बघत सुद्धा नाही, हाताची घडी करून दुसरीकडे बघते. आता कान्हा हे सगळं बघून म्हणतो, काय झालंय बेबी सरकार? सकाळी मी जात होतो तेव्हा तर तुमचा मूड छान होता आणि आता मी आलोय तर तुमचा मूड असा का बरं? काय झालंय काय? सखी आता कान्हाला म्हणते, मी तुला या खोलीचे रूल्स सांगितले होते ना, मग तू सकाळी जायच्या आधी किती पसारा केला होता या रूम मध्ये. आणि बघा मित्रांनो काय होतं, कान्हा त्याचं ब्लेझर आणि त्याची ऑफिसची बॅग अशी टाकून देतो साईडला आणि म्हणतो, सॉरी हा सकाळी पसारा झाला माझ्यामुळे. आणि सखीला सॉरी म्हणत कान्हा बेडवर आता लेटणार असतो. सॉक्स आणि बूट त्याने घातले असतात त्या सोबतच. तर आता सखी कान्हाला म्हणते, ए उठ पटकन उठ, इथे मी तुला माझ्या रूमच्या रूल्स विषयी सांगते आणि तू काय करतोयस? या सगळ्यांकडे तू दुर्लक्ष करत ऑफिसच्या कपड्यांमध्ये असं बेडवर आडवा होणार आहेस का? तर आता कान्हा बेडवर बसतो आणि सखीला म्हणतो, मग काय करू? बेबी सरकार ऑफिसमध्ये हाड मोडेपर्यंत काम केलंय मी, माझ्या अंगाचं हाड आणि हाड दुखताय माहित आहे का? आता सखीला थोडंसं वाईट वाटतं आणि ती कान्हाचं ऐकू लागते बोलणं. पुढे आता कान्हा म्हणतो, आता येताना ना हाताचं हाड बोलत होतो आणि आता ह्या पायाचं हाड तक्रार करायला लागलंय. हाड आहे हो नुसती, बेबी सरकार हाड होत आहे नुसतं माझी, असं आता कान्हा म्हणतो. पुढे आता सखी कान्हाजवळ जाऊन बसते आणि कान्हाला ती म्हणते, सॉरी कान्हा, मी लहान होते ना तेव्हा बाबा सुद्धा असेच ऑफिसमधून दमून यायचे आणि मग मी त्यांना त्यांचे हातपाय चेपून द्यायचे. तर आता कान्हा म्हणतो, अरे वा चांगलंय, पण काय ते शेवटी तुमचे बाबा आणि तेव्हा तुम्ही लहानही असाल नाही का, आणि मी काय आपलं असं म्हणून आता कान्हा असं बिचारासारखा फेस बनवतो. आता सखीला काहीतरी सुचतं आणि सखी कान्हाला म्हणते, मी काय म्हणते जा पटकन तू फ्रेश होऊन ये. कान्हा म्हणतो, आणि मग? तर सखी म्हणते, मग काय पटकन जा आधी. कान्हा आता सखीचा हात पकडते आणि त्याला वॉशरूम मध्ये जायला सांगते फ्रेशन अप होण्यासाठी. बघा मित्रांनो, सखी काय करणार आहे, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि परशूचा बीपी वाढला असतो जे काही ऑफिस मध्ये झालंय त्यामुळे. आता परशू त्याच्या खोलीत असतो आणि मीनाक्षी त्याच्यासाठी बीपीची गोळी घेऊन येते. त्यानंतर त्या गोळीकडे बघत परशू म्हणतो, ही जी वेळ आहे ना ती त्या कान्हाने आणली आहे माझ्यावर. तर मीनाक्षी म्हणते, हो आधी तुम्ही ही बीपीची गोळी घ्या, हे असला चिडचिड करून आहे ना स्वतःच नुकसान होईल. तो कान्हा तिकडे निवांत आहे आणि तुम्ही इकडे असे बीपी वाढवून घेतायत. तर बघा मित्रांनो, हा परशू म्हणतो मीनाक्षीला, त्या कान्हाला एकीने साध्या त्या शिपायाच्या खुर्चीवर बसताना सुद्धा मला बघवत नाही आणि आज तर स्वतः ऑफिसमध्ये त्याने स्वतःसाठी खुर्ची आणि डेस्क मिळवलाय. आणि काय सांगावं, उद्या तो सरकारच्या खुर्चीतही बसायला मागे पुढे पाहणार नाही. तर आता मीनाक्षी म्हणते परशूला, तुम्हाला काय वाटतं हो, सरकारला काय हे सगळं दिसत नसेल? तर आता परशू म्हणतो मीनाक्षीला, हो ना मी तेच म्हणतोय, एकही गोष्ट त्या बाईच्या नजरेतून सुटत नाही. मग आताच कशी काय त्या बाईच्या डोळ्यावर झापड लागली का? सखीप्रमाणच त्या कानाच्या चिकण्या चुपड्या बोलण्यावर ही बाई अशी उडून गेली. पुढे आता परशू म्हणतो मीनाक्षीला, शेवटी ह्या मायलेकी आहे ना एकाच माळ्यातल्या मणी आहेत, त्या दोघी एकाच माळ्यातल्या मणी निघाल्यात, त्यामुळे आता आपल्यालाच मीनाक्षी काहीतरी करावं लागेल. आपल्याला त्या कानाला लवकरात लवकर या घरातून बाहेर काढायला हवं. तर आता मीनाक्षी म्हणते परशूला, तुम्ही बरोबर बोलताय, मी सखीशी बोलून बघितलं पण असं दिसतंय की तिला डिवोर्स नकोय. आता कानाने स्वतःहून काहीतरी डिवोर्स मागायला हवा सखीला, असं काहीतरी आपण करायला पाहिजे. आणि हे दोघं आता पुढे प्लॅन बनवणार आहे. तर बघूया मित्रांनो काय होतं. इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा आता चेंज वगैरे करून आला असतो आणि तो त्याचे पाय स्वतःच अशी चेपत असतो. त्यानंतर कान्हा सखीकडे बघतो आणि म्हणतो, प्लीज माझे पाय चेपून द्याल का? काय ना त्यांना खूप गरज आहे. सखी आता कान्हाला म्हणते, हो आधी झोप मग. तर कान्हा म्हणतो, नाही असंच द्या ना चेपून. तर बघा मित्रांनो सखी काय करणार आहे. सखी कान्हाला म्हणते, तुला आराम पडायला हवा ना, मग माझं ऐक आणि झोप. तर आता कान्हा म्हणतो ठीक आहे. तर कान्हा मस्त असं डोक्यावर हात ठेवून आडवा झोपला असतो. तर सखी म्हणते, तसं नाही पोटावर झोप. तर आता कान्हा सखीने म्हटल्याप्रमाणे उशी घेऊन पोटावर झोपतो. आणि बघा मित्रांनो काय होतं, सखी आता कान्हाच्या पाठीवर उभी राहते. दोन्ही पायांचा भार तिने दिला असतो कान्हाच्या पाठीवर आणि आता कान्हा जोरात ओरडतो आणि म्हणतो आ. सखी लगेच उतरते. आता कान्हा म्हणतो, अरे काय करताय तुम्ही, हे कुठली पद्धत आहे, जीव घायला निघालात का तुम्ही? तर आता सखी इतकी इनोसंट असते. सखी कान्हाला म्हणते, मी बाबांना सुद्धा असेच पाय चेपून द्यायचे, असंच करायचे मी बाबांसोबत, त्यानंतर आराम पडायचा. आता कान्हा म्हणतो सखीला, अहो बेबी सरकार, जेव्हा तुम्ही तुमच्या बाबांच्या अंगावर उभ्या राहत असाल अख्ख्याच्या अख्ख्या,
तेव्हा तुम्ही बेबी असाल ना हो. आता बेबी राहिल्यात का तुम्ही? बेबीच्या पार. तर आता सखी म्हणते तर काना मध्येच थांबतो आणि म्हणतो मोठ्या झाल्यात म्हणजे तुम्ही आता. सखी म्हणते पुढे आता काना म्हणतो हे असं नका करू, काही दुसरं असेल तर सांगा, हे नको बाबा. तर आता सखी म्हणते बरं सॉरी मी हलक्या पायाने करू का? काना म्हणतो नक्की ना? तर सखी म्हणते हो रे कान्हा प्रॉमिस. तर कान्हा म्हणतो हलक्या कानाचं ऐकलं होतं, हलक्या पायाचं तर पहिल्यांदाच ऐकतो, असं कान्हा हळूच आवाजात म्हणतो. सखी म्हणते काय म्हणालास रे? तर कान्हा म्हणतो काही नाही करा तुम्ही. कान्हा परत आता पाठीवर झोपतो आणि सखी आता हलक्या पायाने कान्हाची पाठ चेपून देत असते. आता सरकार येते तिथे आणि लपून हे सगळं बघत असते की सखी स्वतः कानासाठी इतके एफर्ट्स घेत आहे. हे बघून आता सरकारला नवल वाटतं. आता कानाला सुद्धा आराम मिळाला असतो. कान्हा सखीला इशारा करतो की पायाकडे सुद्धा थोडं. तर सखी कानाचे पाय चेपून देण्यासाठी मागे उभी राहते, पण कानाच्या म्हटल्याप्रमाणे ती तसं करत असते. हे बघून आता सरकार खुश होते आणि मनात म्हणते वाह चांगलीच सेवा चालली आहे, कर कर सखी, चांगली सेवा कर आपल्या नवऱ्याची आणि मग सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर. आता या दोघांना माहिती नसतं की तिथे सरकार हे सगळं लपून बघत आहे म्हणून. त्यानंतर सरकार तिथून निघून जाते. त्यानंतर आता सखी विचारू लागते आणि ती कान्हाला म्हणते कान्हा ऑफिसचा पहिला दिवस कसा होता? कान्हा म्हणतो चांगला होता. जसं आता लहान मुलाचा शाळेतला पहिला दिवस कसा असतो किंवा एखाद्याचा शहरातला पहिला दिवस कसा असतो तसा गेला दिवस. बरी आहे, तुमच्या ऑफिस मधली मंडळी बरीच आहे. तर मित्रांनो आता कान्हाला आठवतं की सरकारने सगळ्या स्टाफ समोर आज म्हटलं असतं की कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला किंवा हे टेंडर माझ्या हातून गेलं तर तुमच्या सगळ्यांना अर्ध्या महिन्याचा पगार मिळेल. कान्हाच्या लक्षात येतं की हे टेंडर सरकारसाठी किती इम्पॉर्टंट आहे. आणि कान्हा आता मनात म्हणतो हे सगळं आठवून की हे तुमचं महत्वाचं टेंडरच तुमच्या कंपनीला घेऊन बुडेल सरकार. तर मित्रांनो इथे आता वेळ निघून गेला असतो, अर्धा रात्र झाली असते. आता किरण येत असतो कान्हाला भेटायला कामत हाऊस बाहेर. कान्हा आणि किरण आता मा सोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असतात आणि डिस्कस करत असतात. तर आता कान्हाने सगळं सांगितलं असतं माला आणि मा म्हणतात कान्हाला अरे वा तुला स्वतःचा डेस्क मिळाला, हे तर चांगलंच आहे, पण पुढे काय करायचं हे लवकरात लवकर ठरव आणि त्यानुसार ऍक्शन घ्यावी लागेल. सखी आता तिच्या खोलीत झोपली असते. सरकार तिथून पास होत असते तर तिला दिसतं की सखी तर एकटीच झोपली आहे आणि कान्हा गायब आहे. सरकार स्वतःला म्हणते की कान्हा इतक्या रात्री कुठे गेला? त्यानंतर ही सरकार खाली जाऊन बघते तर आता सरकारला दिसतं की समोरचं दार सुद्धा ओपन आहे. कान्हा आता मला सगळं सांगत असतो की सरकार या टेंडर बद्दल सिरियस आहे आणि त्या टेंडरचं सोडलं तर आपल्याला सुद्धा लवकरात लवकर आता उडी मारायला हवी. मा सुद्धा आता व्हिडिओ कॉलवर कान्हाला सांगत असतात की हो पण त्या टेंडर बद्दल सगळ्या बारीक सारीक गोष्टी माहीत असायला हव्यात, त्यामुळे माहिती करून घे सगळं. किरण सुद्धा म्हणतो आता मला हो मा कान्हा घेईलच फॉलोअप, पण मी पण आपल्या बाजूने बेसिक तयारी करून ठेवतोय. तर मित्रांनो हे सगळं प्लॅन करत असतात आणि या मनस्विनीला शंका येते की कान्हा बाहेर गेलाय, त्यामुळे आता ती बघायला जाते की इतक्या रात्री कान्हा बाहेर काय करतोय. कान्हा म्हणत असतो आता मला उद्या फार महत्वाची मीटिंग ठेवली आहे सरकारने, त्यामध्ये मी काही नवीन कंपनीचे नाव सुचवणार आहे. तितक्यात तिथे आता तिथे ही सरकार येते आणि कान्हाला म्हणते काय सुरू आहे? मा सुद्धा आता हिचा आवाज ऐकून घेतात. कान्हा आणि किरण आता सरकारला बघून घाबरतात. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत कान्हा त्याचा लॅपटॉप बंद करतो आणि सरकार तो लॅपटॉप उघडायला सांगते. तिला कान्हावर शंका आली असते आणि दुसरीकडे आता सखी गाय आणि वासरूचं चित्र बघते आणि तिला तिचा भूतकाळ आठवण्याचा ती प्रयत्न करते. तिला आठवतो सुद्धा की तिने कान्हाच्या सुटकेस मध्ये तो तुकडा बघितला असतो ब्लँकेटचा आणि तो तुकडा सखी शोधायला जाते. आता खेळताना ते सुटकेस खाली पडतं एका मुलाकडून आणि सरकारला बहुतेक ते ब्लँकेटचा तुकडा दिसणार आहे. आता कान्हाच्या सुटकेस मध्ये कसं आलं याचा तिला प्रश्न पडणार. तर बघूया मित्रांनो काय होणार आहे येणाऱ्या एपिसोड्स मध्ये. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.